नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये एखादा अधिकारी प्रामाणिकपणा, कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखला जात असेल तर त्यामध्ये एक नाव कायम पुढे येतं. ते म्हणजे तुकाराम मुंढे. आणि सध्या हेच तुकाराम मुंढे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारताच राज्यभर धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर, नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर आणि लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला आहे. पण हा अधिकारी नेमका कोण आहे, त्यांची इतकी चर्चा का होते आणि आज पुन्हा महाराष्ट्रभर त्यांच्याच नावाची चर्चा का रंगली आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. जिथे जिथे ते गेले तिथे त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि नियमांचं काटेकोर पालन यावर भर दिला. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. पण त्याचबरोबर अनेक शक्तिशाली लोकांशी त्यांचे संघर्षही झाले. तुकाराम मुंढे यांच्याबाबत सर्वात जास्त चर्चेला जाणारा विषय म्हणजे त्यांच्या बदल्या. गेल्या 21 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. अनेक लोकांच्या मते एखादा अधिकारी नियमांवर ठाम राहिला की त्याला वारंवार बदल्यांना सामोरं जावं लागतं आणि मुंढे यांचं उदाहरण त्यासाठी दिलं जातं. मे 2026 मध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आणि तेच सुरू झाला चर्चेचा नवीन अध्याय. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांनी राज्यभर मोठी मोहीम सुरू केली. अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात एकाच वेळी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये भेसळयुक्त तूप, खाद्यतेल, पनीर आणि इतर अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या जप्त मालाची किंमत जवळपास 2 कोटी रुपयापर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाईनंतर अनेक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कारण FDAने केवळ कारवाईच केली नाही तर जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकसह अनेक भागात तपासण्या सुरू आहेत. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन होत आहे का याची तपासणी केली जात आहे. निकृष्ट दर्जाच्या वस्तूंवर आणि बंदी असलेल्या उत्पादनांवरही कारवाई करण्यात आली आहे. पण एवढ्यावरच ही मोहीम थांबली नाही. काही दिवसांपूर्वी शिर्डीत साईबाबा मंदिर परिसरातही FDA पथकाने धडक कारवाई केली. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर अन्नपदार्थ आणि पेयांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. यामुळे आता महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे. तुकाराम मुंढे हे खरंच लोकांच्या आरोग्यासाठी लढणारे अधिकारी आहेत का, की त्यांच्या कठोर कारवाईमुळे काही व्यवसायांवर अनावश्यक दबाव येतो? मुंढे यांचे समर्थक म्हणतात की महाराष्ट्रभर अन्न भेसळ हा गंभीर प्रश्न बनला आहे. नकली तूप, भेसळयुक्त तेल, निकृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि आरोग्याला हानिकारक खाद्यपदार्थ यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा वेळी कठोर अधिकारीच आवश्यक असतात. तर दुसरीकडे काही लोकांचं मत आहे की कारवाई करताना छोट्या व्यापाऱ्यांनाही फटका बसतो. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी आणि व्यापार यामध्ये संतुलन राखणं गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, तुकाराम मुंढे जेव्हा एखाद्या पदावर येतात तेव्हा काही ना काही मोठी कारवाई नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांचं नाव सतत चर्चेत राहतं. आज महाराष्ट्रात भेसळ विरोधी मोहिमेची चर्चा होत असेल, FDAच्या धाडींची चर्चा होत असेल किंवा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा होत असेल तर त्या प्रत्येक चर्चेच्या केंद्रस्थानी तुकाराम मुंढे हे नाव आहे. आता पुढील काही महिन्यात FDA आयुक्त म्हणून ते आणखी कोणते निर्णय घेतात, कोणत्या कारवाई करतात आणि या मोहिमेचा राज्यातील अन्न सुरक्षेवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्या या कारवायांबद्दल तुमचं मत काय आहे? अशा कडक अधिकाऱ्यांची गरज आहे का, की यामध्ये काही बदल होण्याची गरज आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.